वांद्र्याच्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि राणे कुटुंबियांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे। राणे कुटुंबियांना कुठेतरी असा आरोप केला आहे की शिवसेना आणि एमआयएम यांच्यामध्ये कुठेतरी देवाणघेवाण होती आणि त्यामुळे हा सगळा पराभव झाला। राणे कुटुंबी हा आरोप करतोय की तुम्ही एमआयएमच्या जवळच्या तो बोलता ना गिळ गया तो पिटांग ऊपर आहे। कणकवलीमध्ये नारायण राणेचे कपडे तिथल्या जनतेने काढले, जे काय थोडे बहुत शिल्लक होते ते बांद्र्यामध्ये आमच्या सगळ्या लोकांनी सैनिकांनी काढले। ज्या मातोश्री म्हणणे दारूचा धंदा करणारा हा नारायण राणे त्याला गटारातून उचलून शिवसेना प्रमुखांनी मुख्यमंत्री केला, त्याच मातोश्रीची अंगावरती पुन्हा नारायण राणे आला। अशी बेईमान औलाद, या बेईमान औलादीला त्याची जागा दाखवण्याचं काम आमच्या बांद्र्याच्या सैनिकांनी केलं। आता म्हणतो एमआयएम आणि शिवसेना यांचं साठलोट होतं, तुला कसं कळलं? अरे मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, पालकमंत्री म्हणून अनेक आमदार माझ्याकडे येतात कामं घेऊन, त्यामध्ये एमआयएमचा आमदार आला असेल, अनेक आमदार माझ्या कॅबिनेटमध्ये जेवायला बसतात, त्यामध्ये तो बसला असेल, पण एमआयएम हा शिवसेनेचा पहिला दुश्मन आहे। ही जातीवादी संघटना, मी त्याला देशद्रोही म्हणतो। जे आमच्या देशाच्या मुळा उठलेत त्या एमआयएमला शिवसेना जसं नारायण राणेला उखडून काढला आम्ही, तसं एमआयएमला देखील उखडून काढल्याशिवाय राहणार नाही। आणि नारायण राणेंनी बडबड बंद करून टाकावी। त्याचे ते बगल बच्चे आहेत दोन, लेफ्ट आणि राईट एवढेसे टिल्लू, त्यांना आता त्यांची तोंड बंद करून टाकावी। आणि एकदा त्याचा मुलगा म्हटला होता, शेवटी आमचा बाप आणि आम्ही दोघे तिघ शिल्लक राहणार आहेत, आता तिघ शिल्लक आहेत। आणि म्हणून आता तरी किमान थांबावं नारायण राणेंनी आणि एखादी ग्रामपंचायत बघावी, कुठे निवडणुकीला उभे सरपंच म्हणून राहता येते का, पण तिथं पण त्याला पाडणार मी, तिथं पण पाडणार, सरपंच पण त्याला होऊन देणार नाही, एवढं दाव्याने मी सांगतो ना। इकडेच म्हणताय आपण की राणे कुटुंबियाविरोधात आता रामदास कदम यांनी दंड थोपटलाय आणि कुठल्याही परिस्थितीत राणे कुटुंबियाला कुठल्याही निवडणुकीत पराभूत करणार असं ते सांगतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।